नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जी आपण कॉलेज रिव्ह्यूची प्लेलिस्ट चालू केलेली आहे, तिलाच पुढं कंटिन्यू करत आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आता आपण कॉलेज रिव्ह्यू बघितले, कॅम्पस टूर बघितले. आता तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणलं आहे. आता कॅप राउंड प्रोसेस चालू झालेली आहे. त्या प्रोसेसमध्ये एक मुलांना खूप सारा डाऊट असतात. त्याच्यातले ते एक डाऊट मी क्लिअर करणार आहोत, की डॉक्युमेंट लागते कोणते ॲडमिशन घ्यायच्या टायमाला? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला कोणती डॉक्युमेंट जास्त गरजेचे असतात ते सर्व या व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर होणार आहे. सर्वात पहिलं आपल्याकडे जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते काय करायचे, अटॅच देम ऑन टू ईमेल आय डी. आपल्या ईमेल आय डीला काय करायचे, स्कॅन करून ते अटॅच करून ठेवायचे, म्हणजे कधी पण गरज पडले तर आपण ते दाखवू शकतो. ओके. जर तुम्ही TFWS दुसरा पॉईंट आहे, जर तुम्ही TFWS किंवा EWS मधून ॲडमिशन घेणार असाल तर तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला आपल्याकडे ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे TFWS अप्लाय करायचं आहे आणि तुमच्याकडे ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट नाही, तर तुमचं तिथं TFWSला ऑन करता येत नाही. तर तुम्ही डायरेक्ट TFWS शीटला कधी अप्लाय करू शकत नाही, जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर. तर तिसरा पॉईंट असा असतो, जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या बोर्डमध्ये शिकत असाल, अदर दॅन महाराष्ट्र बोर्ड, म्हणजे जसं की CBSE, ICSC असं कोणत्याही बोर्डमधून तुम्ही जर तुमची 12th कंप्लीट केली असेल, तर तुम्हाला एक जास्त डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. ते म्हणते मायग्रेशन सर्टिफिकेट. हे तुमच्याकडे असणं मस्ट आहे. तुमच्याकडे असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर येतं चौथा पॉईंट असतो, जर तुम्ही OBC, NT, व्ही-जे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यांना मस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर त्या कोणत्या 3 कास्टमध्ये असला, OBC, NT, व्ही-जे या कास्टमध्ये जर असाल, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते व्हेरिफिकेशनच्या टायमाला गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही OBC, NT आणि व्ही-जेसाठी अप्लाय करू शकत नाही. जर तुम्ही आता हे झालं 4 मेन पॉईंट. त्याच्यानंतर येतं ओपन कॅटेगरी. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधील असाल, तर तुमच्याकडे 10 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं पहिलं येतं CET किंवा JEE मेन्सचं स्कोर कार्ड, मार्कशीट त्याला म्हटलं जातं. जसं की SSC म्हणजे 10वीचं मार्कशीट, HSC म्हणजे 12वीचं मार्कशीट. त्यानंतर लिव्हिंग आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे 5वं. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा जर तुम्ही CBSE किंवा ICSC मधून शिकत असाल तरच. ओके. त्यानंतर येतं आधार कार्ड झेरॉक्स कॉपी गरजेचं आहे. सर्टिफिकेट ऑफ परफॉर्मा ABCD फॉर्ममध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन असतं. परफॉर्मा नंतर तर गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही गॅप सर्टिफिकेट असाल, फादर डोमासाईल फॉर द डिफेन्स ओन्ली, म्हणजे तुमचे जर फादर डिफेन्समध्ये असेल तरच तुम्हाला लागतं. ओके. या सर्व गोष्टी तुम्हाला ओपनसाठी लागतात. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला CET स्कोर कार्ड, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर नॅशनॅलिटी डोमासाईल, तर मायग्रेशन सर्टिफिकेट जर असेल तर म्हणजे तुम्ही अप्लाय केलं. तुम्ही ICSC मधून किंवा CBSE मधून शिकला असाल तर. जर आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि गॅप सर्टिफिकेट हे लागतं ST आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. नंतर तर लास्ट कोणची कॅटेगरी, NT आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागतो JEE CETचं स्कोर कार्ड, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, नंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट जेव्हा ॲप्लिकेबल असेल तरच. नंतर नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड झेरॉक्स कॉपी, नंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट ऑफ तहसीलदार, नंतर सर्टिफिकेट ऑफ परफॉर्मा ABCDE कोणत्या फॉर्ममध्ये, गॅप सर्टिफिकेट आणि फादर डोमिसाईल ऑर डिफेन्स. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.